ईशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री राधावल्लभाय नमः। श्री मातृदेवताभ्यो नमः। श्री पुत्रदेवताभ्यो नमः। आपल्या दोन देहरूपानं गेलेल्या आणि आज तागायत आपल्यामध्ये असलेल्या वैकुंठवासी भागीरथीबाई दळवे यांच्या प्रीत्यर्थ आपण गरुड पुराणाच्या माध्यमातून गेली 2 दिवस झाले, आज 3रा दिवस आहे, विधी समजून घेतो। विधी हा प्रत्येकाच्यासाठी असतोच, प्रत्येकाच्यासाठी करावाच लागतो। मग तो संत असो, महात्मा असो किंवा सामान्य जीव असो, गृहस्थी असो। मी काल देखील उदाहरण सांगितलं होतं की चित्रकूटाच्या ठिकाणी भरताचं आगमन झाल्याच्या नंतर भगवान रामचंद्रांना दशरथांचं परलोक गमन समजल्याच्या नंतर दशरथाच्या प्रीत्यर्थ तर्पण पिंडदानादी कार्य भगवान श्रीरामांनी स्वतः केले। इतकंच नाही तर पुढे जात असताना आपल्या पित्याचे मित्र जटायू महाराज यांनी सीतेच्या रक्षणाच्या करता प्राणाचं बलिदान दिलं आणि त्या जटायूची देखील उत्तर क्रिया भगवान रामचंद्रांनी केली। किती श्रेष्ठ मरण आहे, जे मरण रामाच्या दशरथांच्या सुद्धा नशिबामध्ये नव्हतं की रामाच्या मांडीवरती मुंडकं ठेवून मृत्यू प्राप्त झाला नाही दशरथांना, तो मृत्यू जटायूला प्राप्त झाला। साक्षात भगवंताच्या मांडीवर आहेत, साक्षात भगवंत समोर आहेत, साक्षात भगवंताशी बोलत बोलत जटायूने आपला देह ठेवला, पण तरी सुद्धा त्यांची पूर्ण उत्तरक्रिया भगवंताने स्वतः केली। द्वापार युगाच्या आतमध्ये सुद्धा हरभास नावाच्या क्षेत्रावरती आपल्या सर्व कुळाचं पिंडदान भगवंताने त्या ठिकाणी केलं। ज्या कुळामध्ये ते स्वतः आहेत, जन्म घेऊन आलेले आहेत आणि ज्यांच्यापासूनच त्या पुढे कुळाचा विस्तार झालेला आहे, अशा कुळाचा नाश ऋषीच्या, साधूच्या, ब्राह्मणाच्या शापानं झाल्याच्या नंतर सुद्धा त्या क्षेत्राच्या ठिकाणी त्यांनी पिंडदान केलं। ते प्रत्येकाला करावं लागत असतं, त्याची विधी आपण त्या ठिकाणी समजून घेत आहोत। काल आपण पहिल्या दिवशीचा विधी समजून घेतला, नंतरचा विधी काही भागामध्ये दुसऱ्या दिवशी रक्षा सावरण्याचा कार्यक्रम होतो आणि काही भागामध्ये 3ऱ्या दिवशी होतो। आपल्या भागामध्ये 3ऱ्या दिवशी केला जातो, गंगतडीच्याकडे 2ऱ्या दिवशी केला जातो। या दिवशी विशेष करून आपल्याला गायीपासून तयार होत असणाऱ्या सर्व गोष्टींची गरज आहे। विशेष करून एक म्हणजे गायीचं गोमूत्र आपल्याला लागतंय, गायीचं दूध आपल्याला लागतंय, गायीचं दही आपल्याला लागतंय, गायीचं शेण आपल्याला लागतंय। त्या सर्व गोष्टींची गरज आपल्याला त्या ठिकाणी भासते, गरज आहे। त्यानंतर सूप लागतं, 3 छोटी छोटी बोळकी लागतात, एक आस्तींचं संरक्षण करण्याच्यासाठी
भांडं लागतं, पात्र लागतं. गाडग्याचं काही लोक घेत असतील, काही लोक तांब्याचं घेत असतील, काही लोक पितळीचं घेत असतील, आपापल्यानुसार त्या अस्थी संरक्षण करण्याच्या करता आपल्याला भांड्याची गरज आहे. त्याच्यानंतर 3 भागाच्या आतमध्ये त्या अस्थी जमा करण्याच्या करता 3 पोत्याची, 3 बोंद्र्याची आपल्याला गरज पडते. अस्थी 3 भागातच कशामुळे विभागायच्या, काय कारण आहे? शरीराचे मुख्य 3 भाग पडतात. एक चेहरा, मुंडकं आपण ज्याला म्हणतो, दुसरं धड आणि तिसरं म्हणजे पाय, चेहरा हा एक भाग. त्याचं दुसरं कारण आहे 3 ताप जीवनामध्ये प्रत्येकानं भोगलेले असतात, म्हणून 3 बोंद्रे. त्याच्यानंतरचं कारण आहे सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी आपली बुद्धी बनलेली असते, म्हणून 3 भागाच्या आतमध्ये अस्थी गोळा केल्या जातात. जो कोणी पाणी पाजणारा असेल, पानाड्या असेल, त्यानं सकाळी लवकर याच्यासाठी आहे की त्या अस्थी परत पाण्याच्या आतमध्ये विसर्जित कराव्या लागतात, तिकडे जावं लागतंय. त्यामुळं तो विधी आपण लवकर सकाळी करतो. तो विधी करत असताना सकाळी ज्या गोऱ्यांच्या वरती आपल्याला नैवेद्य तयार करायचा आहे, तो नैवेद्य तयार करत असताना शक्यतो गाईच्या शेणाच्या पासून बनलेल्या गौऱ्या असाव्यात. त्या रान गौऱ्या असल्या तरी सुद्धा उत्तम आहेत, त्या थापलेल्याच असाव्यात असं काही तिचं बंधन नाहीये, परंतु त्या गाईच्या असाव्या, नसतील बैलाच्या असाव्या, नसतील ज्या असतील त्या असतील, परंतु मुख्यतः गाय. पितृकार्याच्यासाठी ज्या वेळेस आपण दुग्धजन्य पदार्थांचा वापर करू, ते सगळे पदार्थ हे गाईपासून बनलेले असले पाहिजेत, गाईच्या दुधाच्या पासून बनलेले असायला पाहिजेत. हा त्याचा मुख्य भाग. कारण गाय ही परम पवित्र, परम श्रेष्ठ मानलेली आहे. सर्व देवतांचं वास्तव्य गायीच्या निज शरीराच्या आतमध्ये आपण मानतो. गायीचं संरक्षण करण्याच्यासाठी भगवंताने गोपाल आणि गोविंद अशी 2 नावं परिधान केली. व्रजधामाच्या आतमध्ये स्वतः भगवंतानं गोसेवा कशा पद्धतीनं करायची हे करून दाखवलंय. गायी पुढे चालत असतात आणि त्या चालत असताना त्यांच्या खुराची माती माझ्या जोड्या भरल्या पायानं तुडवली जाऊ नये म्हणून भगवंताने पायामध्ये बूट किंवा चप्पल घातली नाही. गाय पुढे जाते आणि तिचं गोरज माझ्या शरीराच्या वरती आल्याच्या नंतर माझं शरीर पवित्र व्हावं. वास्तविक पाहता देव हा परम पवित्र आहे. आपल्यासारखा पंचभौतिक देवाचा देह नाही. देवाचा जन्म, देवाचं कर्म आणि देवाचं स्वधाम गमन हे सर्वच्या सर्व काही दिव्य असतात. कधीही त्याला भूतकाळ नसतो. देवाच्या नित्य लीला चालू असतात. नित्यधाम आहेत ही सगळीची सगळी. भगवान ज्यावेळेस पुढे चालायचे त्यावेळेस गाय किती श्रेष्ठ हे दाखवण्याच्या करता गायीच्या खुराची माती आपल्या शरीराच्या वरती धारण करायची. त्यांनी म्हणून कधीही शिवलेले कपडे घातले नाही, एक फक्त पंचा पांघरायचे भगवान. ती रज माझ्या केसाच्या आतमध्ये राहावी म्हणून भगवंताने कधी केस कापले नाही आणि डोक्याला कधी मुकुट धारण केला नाही. केस मोकळे सोडायचे. एवढी गाय श्रेष्ठ असल्याच्या कारणाने ज्या वेळेस आपल्याला देवांना घास द्यायचा असतो त्यावेळेस अग्नी हे देवाचं मुख म्हणलं जातंय. अग्नीला आहुती दिल्याच्या बरोबर जी की आपण स्वहा म्हणून देतो ती आहुती ही देवलोकांच्या पर्यंत पोहोचते आणि त्याच अग्नीच्या आतमध्ये ज्यावेळेस आपण स्वाधा म्हणून आहुती देतो ती पितरांना पोचत असते. आपण देवतांचं मुख अग्नीला म्हणतो तसं पितरांचं मुख आपण गाईला म्हणतो.
त्यामुळं गाय ही श्रेष्ठ आहे आणि त्याच्याकरता गायीच्या पासून तयार होत असणारे ही सगळी पंचगव्य आपल्याला तिसऱ्या दिवशी किंवा आस्ती सावडण्याच्या दिवशी लागत असतात. त्या गायीच्या गौऱ्याच्या वरती काही भागाच्या आतमध्ये फक्त भाताच्या पासून 3 पिंड बनवली जातात. काही भागामध्ये म्हणजे आपल्याकडं कणकीचे 3 नैवेद्य तयार केले जातात. हे नैवेद्य तयार करत असताना हे डाव्या हाताने आपल्याला ते पीठ मळावं लागतं, कणिक मळावी लागते. त्यामध्ये गुळाच्या करता गुळ म्हणा, मध म्हणा, गाईचं थोडं तूप म्हणा, असं टाकून ते असे 3 नैवेद्य तयार करायचे. ते 3 नैवेद्य भाजायचे गाईच्या शेणाच्या वरती, सुपाच्या वरती ठेवायचे. थोडासा भात तयार करायचा, त्याच खाराच्या वर, त्याच विस्तवाच्या वर तो भात त्या नैवेद्याच्या वरती ठेवायचा आहे. त्याच्यावर मध किंवा एक गुळाचा खडा, पुढे 3 अशी छोटी छोटी बुटकुली, काही भागात त्याला बोळका असं नाव आहे, काही भागात त्याला सुगड असं नाव आहे, असे 3 ठेवायचे. पडू नये तिकडं तिकडं म्हणून गाईच्या शेणाचं त्याला खाली आधार तयार करायचा, त्याच्यावरती ठेवायची. एकामध्ये दूध टाकायचं, एकामध्ये दही टाकायचं, एकामध्ये गोमूत्र टाकायचं आणि एकतर घोंगडीचा घोंगता किंवा पोत्याचा किंवा सुती उपरण असेल ते घेऊन पानाड्यानं ते सूप उचलायचं आणि पुढे चालायचं. पुढे चालत चालत गेल्याच्या नंतर ज्या ठिकाणी विसावा आहे त्या ठिकाणी तो 1 नैवेद्य ठेवायचा, फुलं ठेवायची आणि डाब घेऊन पुढे निघून जायचं. ज्या ठिकाणी आपल्याला आस्ती सावडायच्या आहेत, जिथं आपण दहन केलेलं आहे, तिथं पोचल्याच्या नंतर आस्तींना लगेच स्पर्श करायचा नाही. सर्वप्रथम त्याच्यावरती गोमूत्र, दही, दूध टाकायचंय. त्याला आस्ती शांत करणे असं म्हणतात. हा आस्ती शांत करण्याचा विधी झाल्याच्या नंतर जे आपण आस्ती संचय करण्याच्या करता जे भांडं आणलेलं आहे, त्या भांड्यामध्ये डोक्याची, हाताची, पायाची, पोटाची अशी 1-1 हस्ती त्याच्यामध्ये जमा करायची. जो पहिल्या दिवशी आपल्या भागामध्ये ज्याला पाड म्हणतात, तो पाड तोडलेला जो दगड आहे तो त्याच्यामध्ये ठेवून द्यायचा आणि ते बांधून टाकायचं व्यवस्थित. त्या आस्ती उजवलेल्या नसतात, त्यामुळे त्या शक्यतो घरी आणू नयेत. जिथे कोणाचाही स्पर्श नाही होणार अशा ठिकाणी त्या आस्ती ठेवून द्यायच्या. उरलेल्या आस्तीच्या आतमध्ये विस्तव असतो, म्हणून तो विस्तव शांत करून 3 भागाच्या आतमध्ये आस्ती भरायच्यात. ज्या टाकायच्या आस्ती आहेत त्याच्यात देखील आपल्या ऐपतीच्या अनुसार मोती, पवळा, सुवर्ण, काही लोक भाकरीची तुकडी टाकतात, काही लोक पैसे टाकतात. हा आपला भावनेचा विषय, तो त्या पोत्याच्या आतमध्ये आपण टाकायचा. आणि जिथं ज्या गाडग्यामध्ये म्हणा, भांड्यामध्ये जिथं आपण आस्ती ठेवल्यात त्याच्यात सुद्धा मोती, पवळा आणि सुवर्ण ठेवून त्या आस्तींचं ते झाकण बंद करून त्या आस्ती सुरक्षित ठेवायच्या. त्याच्यानंतर ती जी जागा आहे त्या जागेच्या वरती आस्तीचा कण राहू नये, स्वच्छ अशी ती जागा झाडून काढायची. त्याच्यावरती गाईचं शेण आणि गोमूत्राने व्यवस्थित सुंदर, ग्रामीण भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर दाटवाट असा सडा टाकून घ्यायचा, अगदी सारवल्याच्या सारखं. त्याच्यावर एक दगड आणून ठेवायचा आसपासचा. गोमूत्राने, गव्याने स्वच्छ करायचा आहे, परत चांगल्या पाण्यानं धुवून टाकायचा आहे. जर वारलेली स्त्री असेल, आयो असेल तर हळदी, कुंकू, चुडा, ओटीचं सामान या सर्वांनी मिळून त्या दगडाची पूजा करायची. व्यक्ती असेल तर बुक्का, गुलाल, चंदन वगैरे लावून त्याची पूजा करायची आहे. आणलेला नैवेद्य 1
पायथ्याच्या ठिकाणी आणि एक तिथे ठेवून आपण बाजूला निघायचं. त्या दिवशी कागस्पर्श झाला आनंद आहे, नाही झाला तरी आनंद आहे. कागस्पर्श हा 10व्या दिवशी आवश्यक असतो. जसे क्रियाविधी, ज्या दिवशी आपण पिंडदान करतो 10व्याचं त्या दिवशी कागस्पर्श झाला पाहिजे. आणि त्या दिवशी नाही झाला म्हणून काही दुःख वाटायची आवश्यकता नाही. फक्त तो नैवेद्य इतर कुणी श्वान इतर पशु कुणी खाऊ नये याच्याकरता तो नैवेद्य उचलून गाईच्या मुखामध्ये घालायचा असतो. त्या दिवशी सुद्धा घरी आल्याच्या नंतर शक्यतो चूल पेटवू नये, घरी स्वयंपाक करू नये. कोणी आणून दिलं तर आपण खाल्लं पाहिजे, नसता विकत आणून खाल्लं पाहिजे. हे झाले 3ऱ्या दिवशीचा विधी पूर्ण. जी रक्षा आपण पोत्याच्या आतमध्ये भरलेली आहे ती पाण्यामध्ये विसर्जित करायची. मग ती कुठल्या पाण्यामध्ये? जी आपल्याला नजदीक असेल, जवळ असेल त्या पाण्याच्या आतमध्ये टाकली. आपली ऐपत नसेल तरी चालतं, परंतु त्या रक्षेच्या पासून एखादं झाड लावावं किंवा ती रानामध्ये टाकावी, शेतात टाकावी आणि परत आपले पाय त्या रक्षेला लागावे, त्या अस्थिला लागावे, हे योग्य नाहीये. त्यामुळे त्याचं विसर्जन आपण केलं पाहिजे. त्याच्यासाठी 2 गंगा ह्या श्रेष्ठ सांगितल्यात पितृकार्याच्यासाठी. एक म्हणजे भगीरथांना आणलेली भागीरथी आणि दुसरी गौतमांना आणलेली गौतमी म्हणजे आपली गोदावरी. या 2 पैकी एका ठिकाणी आपण हे पितृकार्य केले पाहिजेत. आपल्या जवळ यापैकी जे कुठलं तीर्थस्थान असेल, पाणी असेल, त्याच्या आतमध्ये आपण त्या अस्थी विसर्जित केल्या पाहिजेत. त्याच्यानंतर तेव्हापासून 3ऱ्या दिवशीपासून ते 10व्या दिवशीच्या पर्यंतचे नियम सुरू होतात. जे आपण पहिल्या दिवशी पाहिले ते काय डबल सांगण्याची आवश्यकता नाही. की अस्थिला पाणी पाजणं असेल, अखंड दीपदान असेल, मी पलंगाचा त्याग करणं असेल, ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणं असेल 10 दिवसामध्ये, डोक्याला गंध अक्षत चंदन आपल्याला लावता येत नाही, डोक्याच्या वरती पागोट म्हणा, टोपी म्हणा 10 दिवस आपला घालता येत नाही, एकमेकांना आहुतान आपल्याला देता येत नाही. कोणी पाहुणे आले तर आपल्याला त्यांना वाट्या लावण्याच्यासाठी स्टँडपर्यंत जाता येत नाही. शक्यतो आपण भगवंताचे धर्म ग्रंथ, भगवंताचा विग्रह याला आपण शक्यतो स्पर्श करू नये. मग ह्या 10 दिवसामध्ये जर एखादा उपास आला, आता आज एकादशी आहे, मग ती करायची किंवा न करायची, किंवा नवरात्र सुरू होतात काही वेळेस असं होतं, मग ते करायचे का न करायचे? तर त्याचा शास्त्रार्थ असा आहे की या 10 दिवसामध्ये आपण जे काही करू त्याचं पूर्ण फल त्या जीवात्म्याला प्राप्त होतं. पूर्ण आपल्याला त्याला काही प्राप्त होत नाही. त्यामुळं ते आपण ठरवायचं आहे की ते व्रत आपण करायचं आहे की न करायचं आहे. आपला विषय. तो करूच नाही असंही नाही आणि ते केलंच पाहिजे असंही नाही. त्याचं फळ त्या जीवात्म्याला प्राप्त होतं. या 10 दिवसामध्ये आपण जे काही नामचिंतन करू त्या नामचिंतनाचं फल देखील त्यांना त्या ठिकाणी प्राप्त होत आहे. फक्त आपल्याला अनुष्ठानादी क्रिया त्या 10 दिवसामध्ये जपमाळ घेऊन आपलं अनुष्ठान करता येणार नाही, परंतु आपण नाम घेऊ शकतो. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. नाम घेण्याच्या करता कुठल्याही पद्धतीचं बंधन आपल्याला त्या ठिकाणी नाही आहे. या 10 दिवसाच्या आतमध्ये आपण वेदवाक्यांचं उच्चारण करू शकत नाहीत. आपण नाहीत करू शकत. आपल्यासाठी इतर लोक करू शकतात. जसं की म्हणजे श्रुती आहेत, ग्रंथ आहेत, त्याचं आपण पाठन, आपण पारायण करू शकत नाही. त्याच्यामुळं महाराज पारायण करतात. आपण फक्त शास्त्र चर्चा करत होतो. हा विषय की आपण ग्रंथांना स्पर्श नाहीत करू शकत.
असा हा 10 दिवस पाळायचे हे विधी आहेत. आपापसाच्या आतमध्ये कलह, भांडण, तंटा, हास्य, विनोद हे 10 दिवस आपल्याला करता येत नाहीत. त्यामुळे हे 10 दिवसाचे नियम. त्याच्यानंतर जो विधी येतो त्याला दशक्रिया विधी असं म्हणतात. दशक्रिया. ह्या दशक्रियेच्या मध्ये आपल्याला काही महत्त्वाची दानं द्यायची असतात. ती किती द्यायची, किती देऊ नयेत, तो ज्याच्या त्याच्या ऐपतीचा विषय. ज्यावेळेस ह्या दानाच्या पद्धतीचं विवेचन झालं, पूर्ण दान मी तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु ते दान ऐकल्याच्या नंतर असा प्रश्न तयार झाला की ज्याच्याकडं खाण्याच्या करता सुद्धा एक टायमाचं भोजन नाही, त्यानं आपल्या पितरांच्या उद्धाराच्यासाठी तो काय दान करील. जर त्यानं दान नाही केलं तर मग त्याच्या पितरांना सद्गती प्राप्त होत नाही का. भगवान म्हणतात अशा जीवाने माळरानाच्या ठिकाणी जायचं, जिथं कोणी नाही, अरण्य आहे, जंगल आहे, तिथं जायचं. जात असताना एक झाडाचं पान तोडायचं, मोठं असं पान तोडायचं, कारण गरिबी आहे ना. ते पान तोडायचं आणि त्या पानाचं द्रोण तयार करायचं, पानाचं द्रोण, आणि त्या द्रोणामध्ये ओढ्याचं म्हणा, तिथं काही सरोवर असेल त्याचं पाणी घ्यायचं आणि ते पाणी त्या द्रोणामध्ये घेतल्याच्या नंतर त्या द्रोणामध्ये दर्भाची एक गवताची काडी टाकायची आणि सूर्य भगवंताच्याकडे ते पाणी अर्पण करत असताना सांगायचं, हे सूर्यनारायण, माझे पितर तुमच्या मुलाच्या ताब्यामध्ये आहेत, यमधर्मराजा. त्यांच्या उद्धाराच्या करता, त्यांच्या गतीच्या करता धन आदी दान करण्याच्यासाठी माझं सामर्थ्य नाही. ही दर्भाची काडी दानाच्या आतमध्ये स्वीकार करून माझ्या पितरांना तुम्ही सद्गती द्यावी. इतकं जरी आपण केलं त्या जीवानं, तरी देखील त्याला सर्व दानाचं फल प्राप्त होतं. यमधर्मराजाला सूर्यनारायणांना एकूण 3 पुत्र झाले, लेकरं 3, 2 पुत्र 1 पुत्री. एकाच्याकडं काम दिलं, मृत्यूच्या नंतर जीवाचा हिशोब करायचा, त्याला यम म्हणतात. एकाच्याकडं काम दिलं आहे, जीव आहे तोपर्यंत त्याला त्याचा न्याय करायचा, त्याला शनी म्हणतात. आणि ह्या दोघांच्याही कडं बघितल्याच्या नंतर सूर्यनारायणांना थोडं वाईट वाटलं की दोन्ही एवढे न्यायप्रिय देवता, काहीतरी सूट असावी, म्हणून एक कन्या झाली, तिचं नाव यमुना, यमाची बहीण यमुना. आणि त्या यमुनेच्या तीरावरती जे नंदनंदन भगवान श्रीकृष्ण अवतार घेऊन ज्यांनी ज्या लीला केल्या, त्या लीलेच्या मध्ये जो स्वतःला डुबवून घेतो, जो स्वतः त्या चरित्राच्या आतमध्ये स्वतःचं जीवन व्यतीत करतो, त्याला शनी महाराज आणि यम भगवान दोघंही त्रास देत नाही. त्या असं दशक्रिया विधीमध्ये आपल्याला दान देणं गरजेचं आहे. किती द्या, आपल्या आपल्या ऐपतीच्या अनुसार दिले, किंवा एखादं दान ऐकल्याच्या नंतर ते दान तर द्यावं वाटतंय, परंतु ऐपत नाही. कलियुगात वैशिष्ट्य आहे, कलियुगामध्ये संकल्पानं केलेला परमार्थ, संकल्पानं केलेलं दान, हे त्या दानाचं फल त्या जीवाला देऊन जातं. परंतु कलियुगाच्या आतमध्ये मनामध्ये जर एखादी पाप वासना आली आणि त्या पाप वासनेला जर शरीराने साथ दिली नाही, केलं नाही, ते फक्त मनात आलंय, ते भोगावं लागत नाही. पण कलियुगाचं गुण असा आहे, मनामध्ये एखादा पुण्य संकल्प आलाय, परंतु तो शरीरानं पूर्णत्वाला नेता आला नाही, त्याचं पुण्य तुम्हाला मिळून जाईल.
कलियुगाचं वैशिष्ट्य. एखाद्यानं 22,000 लोकांची पंगत घातली आपल्या पित्रांच्यासाठी, परंतु वाटलेला आहे माझी ऐपत असती तर मी सुद्धा घातली असते, काम झालं. त्याच्यामध्ये त्याला ते फल प्राप्त होत असतं. दुसरी बाब, दानामध्ये पात्र पाहिलं जातं. दानामध्ये पात्र पाहिलं जातं. पात्र कोणाला म्हणतात? जो दान घेतल्याच्या नंतर आपल्या यजमानाचा स्वतःच्या पुण्याईनं उद्धार करू शकतो. ज्यांनी आपल्याला दान दिलंय त्याचं दान घेतल्याच्या नंतर जो स्वतःच्या पुण्याईनं आपल्या यजमानांचा उद्धार करू शकतो त्याला आपण सत्पात्र असं म्हणतात. सत्पात्रांना आपल्याच्याकडून दान झालं पाहिजे. मग ते 10व्यालाच हो असं काही बंधन नाहीये, ते आपण कधी पण करू शकतो. मग त्यामध्ये महत्वाची दानं कुठली सांगितली तर 5 किंवा 7 धान्याच्या राशी ज्या 10व्याच्या दिवशी आपल्याला तिथे द्यावे लागत असतात. त्या किती द्यायच्या? आपल्यानुसार. क्विंटल, 2 क्विंटल, कोळवा, अर्धे कोळवा, ठीक, 2 टिके, 1 वाटी, 2 वाटी, 1 पासा, ठीक, 1 चिमट, आपली ऐपत असेल तसं. दुसरं दान सांगितलंय त्याच्यामध्ये शय्यादान आहे. झोपण्याच्या करता हातरून पांघरून पलंग, गादी, उशी, सोन्याचा पलंग, चांदीचा पलंग. महाराजांनी आज ग्रंथ जर मोठ्याने वाचला असता तुम्हाला पलंगाचं वर्णन ऐकाय मिळालं असतं. चांदीचा पलंग, सोन्याचा पलंग, ठीक आहे. जसं आपल्याला देता येईल, नाहीच काही देता आलं तर ठीक कव्हाना झोपण्यापुरतं देणाऱ्याने ऐपतीनं द्यावं आणि घेणाऱ्यानं भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकार करावा. फक्त काला येतच नाही ना महा. प्रत्येक गोष्टीच्या आतमध्ये काल हा श्रेष्ठ आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. काल हा श्रेष्ठ आहे. कलियुगामध्ये फार अवघड झाल्या गोष्टी. दुसरं दान आहे ते म्हणजे कुंभदान. हंडा, घागर, कळशी, बुटकुलं, तांब्या, गाडगं, मडकं, बोळकं हे आपल्याला पाण्याने भरून ब्राह्मणांना द्यावं लागतं. त्याच्यानंतरचं दान सांगितलं म्हणजे वस्त्रदान. नंतरचं दान आहे ते म्हणजे पायातल्या वाहना. नंतरचं दान सांगितलं छत्री. नंतरचं दान आहे आपला ताट, तांब्या, पात्र, त्याचं आपलं दान करावं लागतं. नंतरचं दान आहे तांबूल. ही महत्वाची दान. सार मुद्दा जर लक्षात ठेवायचा असेल तर एका व्यक्तीला उजडल्यापासून ते झोपेपर्यंत जेवढ्या वस्तूंची आवश्यकता असते त्या सर्वच्या सर्व वस्तू त्या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी दान द्यावे लागतात. दिव्याचं दान आहे, दीपदान आहे, श्रेष्ठ असं दान आहे. तिल दान आहे, श्रेष्ठ असं दान आहे. गुडदान आहे, श्रेष्ठ असं दान आहे. कोहळा श्रेष्ठ असं आहे. गोदान आहे, श्रेष्ठ असं दान आहे. गोदानाच्या आतमध्ये गो जर आपण दान केली तर ती सांभाळायची कुणी? म्हणून सुवर्ण किंवा त्याचीच गाय, त्याचाच चारा, त्यातच सगळं. त्याच्यापेक्षा जिथं कुठं आपल्याला गाय भेटत असेल आपण तिला नमन करून आपण तिची सेवा केली पाहिजे. गोग्रास आपण गायला दिला पाहिजे. गाय जे खाती ते, आपण जे खातो ते नाही. गायला जे आवश्यक आहे ते आपण दिलं पाहिजे. आपल्या अन्नाने कदाचित गायला त्रास होऊ शकतो. धोंडेदान आणि आमच्या बापूची गाय, त्यामुळं जी आवश्यक आहे मग ते दान झालं का गोहत्या झाली ती ईश्वर जाण. गोग्रास म्हणजे असं रानात जायचं, पेंड्यातून पेंड्या, भाऱ्यातून भारे आणायची. किंवा आता अधिकाचा महिना चालू आहे आणि ज्याची कुणाची गाय असेल त्याच्या पुढे नेऊन टाकायचं. त्याच्या गाईचा गोठा आपण सारवून द्यायचा, स्वच्छ करून द्यायचा. तिथे एखादा दिवा लावायचा, फक्त पेटू नाही ते पोपट असं.
आपण गायीची सेवा जास्ती अधिक केल्याच्या नंतर त्याचं अधिक असं फळ आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होतं. दशक्रिया विधी करत असताना प्रथम दिवशीच्या पासून जे सर्व विधी त्या अस्थीच्या वरती केले जातात, त्याला अस्थी उजवणं असं म्हणतात. त्या अस्थी उजवल्याच्या नंतर ब्राह्मण देवता आपल्याला विचारतात, त्या अस्थी सोबत घेऊन जायच्या आहेत का इथं विसर्जित करायच्या. जरी तुम्ही सोबत आणल्या, वेगवेगळ्या तीर्थाच्या आतमध्ये जाऊन जरी तुम्ही विसर्जित केल्या तरी काही हरकत नाही, परंतु उजवलेल्या अस्थी परत घरी आणल्या, घरामध्ये ठेवल्या तरी सुद्धा दोष लागत नाही. ज्या अस्थी उजवलेल्या नसतात त्या मात्र बाहेर ठेवाव्या लागतात. उजवलेल्या अस्थी आणल्याच्या नंतर आपण वेगवेगळ्या तीर्थाच्या आतमध्ये त्याचं विसर्जन करू शकतो, किंवा जिथं आपण दशक्रिया केलेली आहे तिथं सुद्धा आपण त्याचं पूर्ण विसर्जन करू शकतो. जर आपल्याला त्या अस्थीच्या पासून समाधी बांधायची असेल तर त्या अस्थी आपण घरी आणल्या पाहिजेत. जर आपल्याला समाधी बांधायची नसेल, शक्यतो तो बांधूच नाही. स्मारक आपण कितीही मोठं बांधू शकतो, किती मोठं, काय त्याचा विषय. परंतु अस्थी जर त्या समाधीमध्ये जर ठेवल्या गेल्या तर त्या अस्थींच्या माध्यमातून त्या समाधीची सेवा ही आपल्याकडनं झालीच पाहिजे, पाहिजे. तरच ते आपण अस्थी त्याच्यामध्ये आणणं आणि ठेवणं हे क्रमप्राप्त आहे. जर आपल्याच्यानं होत नसेल तर आपण ते समाधी अस्थीसहित समाधी बांधण्याचा प्रयत्न करू नये. संत साधू आणि महात्मे यांची गोष्ट वेगळी असते. ते कुठल्या समाजाचे, कुठल्या धर्माचे, कुठल्या घराचे, कुठल्या जातीचे, ते कुणाचेच नसतात म्हणून ते सगळ्याचे असतात. आपल्याकडून सेवा झाली नाही तरी सुद्धा कोणी पण येऊन त्यांची सेवा करतात, कारण ते सर्वांचे असतात. ते कोणाचे एकट्याचे असू शकत नाही, ते व्यापक असं जीवन आहे. परंतु आपली समाधी जर आपण केली, बांधली, तर कमीत कमी आपल्या पुढच्या पिढीने एखादा दिवा लावणे, वात लावणे, पाणी घालणे, नैवेद्य अर्पण करणे, ही नित्य सेवा आपल्याकडून जर नित्य जरी तर नित्य व्हावी. जर नित्य नाही झाली तर किमान पौर्णिमा किंवा अमावस्या तिथी हे पितरांच्यासाठी तिथी आहे. महिन्यातून एकदा जरी नाही आपल्याच्यानं होत, महिन्यातून एकदा पितृ पंधरवडा आपल्याला पितरांची सेवा करण्याच्यासाठी दिलेला आहे. त्याच्या आतमध्ये तरी किमान त्याची आपण सेवा करणं गरजेचं असतंय. देव म्हणजे कशी तर देवांची आपण साधना करावीच नाही असं नाही, परंतु गृहस्थ आश्रमामध्ये पितराची सेवा ही देवतांच्या सेवेपेक्षा श्रेष्ठ आहे. कारण की ज्यावेळेस आपण एखादं देवाचं अनुष्ठान करायला घेतो, बसतो, त्यावेळेस पहिल्यांदा स्मरण भगवंताच्या नामाचं झाल्याच्या नंतर पितृदेवताभ्यो नमः. त्यामुळं त्यांची सेवा ही आपल्याच्यानं होत असेल तर आपण समाधी बांधावी, नसता आपण त्यांचं फक्त स्मरण राहावं. ह्याच्यासाठी आपण तिथं काहीतरी सोय दुसरी करू शकतो, हा त्याचा भाग. हा 10व्याचा विधी झाल्याच्या नंतर भावकीचं सुतक फिरतं. त्याच घराचं किंवा आपण ज्याला घरातलं घर म्हणतो त्यांचं नाही. भावकी तेव्हापासून आपली नित्य कामं करू शकते. 10व्याच्या दिवशी ज्यांचे वडील, त्यांची आई वारलेली असेल, त्यांची केस काढले जातात खानवटीच्या वर डोक्यापर्यंत पूर्ण केस. कशा करता? कारण आई आणि वडील आपल्या जीवनामध्ये आपलं छत्र असतात, पांघरून असतात. त्यांच्या पंखाच्या खाली आपण निर्धास्त असतो आणि ते छत्र आमचं आता हरवलेलं आहे. आम्ही आता उघडे पडलेलो आहोत. हे स्मरण आपल्याला राहावं. ज्या ज्या वेळेस आपण आपला चेहरा पाहू त्या त्यावेळेस त्यांची आठवण आपली यावी, याच्यासाठी आपली केस डोक्याची काढली जातात.
असा हा दशक्रिया विधी त्या ठिकाणी केला जातो. पुढचे विधी आपण उद्या बघू. पुंडलिक वरदान.